स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। कमिश्नर हर्षा शेट्टी पर आरोप। आज बीजापुर में मौलाना आज़ाद सोशल ग्रुप बीजापुर के अध्यक्ष अब्दुल हमीद इनामदार मुख्यमंत्री को जिला अधिकारी द्वारा मनवी पत्र देकर कमिश्नर हर्षा शेट्टी पर आरोप लगाते हुए कहा कि कारपोरेशन कमिश्नर अमीर व्यापारियों के हाथ की कठपुतली बनकर ट्रैफिक कंट्रोल के नाम पर शहर के मुख्य रास्तों पर छोटा मोटा व्यापार करके अपना पेट पालने वाले व्यापारियों पर जुल्म कर रहे हैं। शहर भर में अवैध शॉपिंग कॉम्प्लेक्स बने हुए हैं, मगर उन पर कार्रवाई करने की बजाय गरीबों के छोटे मोटे दुकानों को हटाकर अमीरों की गाड़ियों की पार्किंग की व्यवस्था कर रहे हैं, कमिश्नर कहा हमीद इनामदार ने। इस मौके पर प्रभु गौड़ा और सोशल ग्रुप के कार्यकर्ता रहे मौजूद। ವರಿಷ್ಠರು ಮತ್ತು ಸಂಚಾರಿ ಪೊಲೀಸ್ ಏನಿದೆ ಸಾರ್ವಜನಿಕ ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಿಗೆ ಒಂದು F93 ಆ್ಯಕ್ಟ್ ಪ್ರಕಾರ ಪೊಲೀಸರು ಕಾಣಿಸ್ತಾರೆ, ಆಮೇಲೆ ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಿಗೆ ಆಯುಕ್ತರು ಕಾಣಿಸ್ತಾರೆ। हमें मौलाना अबुल कलाम आज़ाद सोशल वेलफेयर एसोसिएशन की तरफ से स्ट्रीट वेंडर्स के तरफ प्रोटेस्ट करने के लिए ये लोग हमें यहाँ स्ट्रीट वेंडर्स के साथ में जमा हुए हैं। तो स्ट्रीट वेंडर्स के कानून के तहत आजकल हमारे महानगर पालिका कमिश्नर क्या है, इनको शॉपिंग कॉम्प्लेक्स के पार्किंग के वास्ते जगह बना को देने के लिए ये लोगों को वहाँ से हटा रहे हैं। तो क्या है, शॉपिंग कॉम्प्लेक्स ये स्ट्रीट वेंडर्स की ये नहीं है। शॉपिंग कॉम्प्लेक्स मालिक क्या है, बग़ैर परमिशन के बनाए हैं, ना पार्किंग का परमिशन है, ना सही ढंग से पार्किंग है। अगर है भी पार्किंग तो मालिकों के कारें ठहरे रहते शाम तक, तो सिर्फ इनको नज़र में 2x2 की टोकरी रख को बेचने वाली आती है। और इधर पीछे DC ऑफिस के पीछे और चौ तरफ बस स्टैंड के चौ तरफ ख़ास प्राइवेट पार्किंग, मैंने लग्जरीज बस DC वो भी कानून का उल्लंघन है, वो नज़र नहीं आता। शाम में खुद पुलिस उनको क्या करती है, प्रोटेक्शन में ठहर को ऑटो रिक्शा और 2 व्हीलर्स के ऊपर ये करते हुए, ये भी अभी तक रास्ता ना साफ़ है ना उसे रास्ता साफ़ करते। वो ख़ास कर को प्राइवेट बसेस को ठहरा करने के लिए इस्तेमाल कर रहे हैं। इसके बारे में मैं इससे पहले 1 साल से ट्रैफिक के बारे में SP साहब को भी दिखाया था और बाद में कमिश्नर को भी दिया था। इसी तरह मुत्तिन कॉम्प्लेक्स में क्या है, पार्किंग में सब ये रखे रहते हैं, क्या तुम्हारा फर्नीचर वगैरह, रास्ते गाड़ियाँ पार्किंग कहाँ करे रहते हैं, रोड पे करे रहते हैं। ये भी निकालने के वास्ते कमिश्नर को उसके बारे में भी याद दिलाने, अभी तक उनके ऊपर भी कोई कार्रवाई नहीं हुई। अब हमें क्या है, CM साहब से हमारा एक निवेदन है कि ये निकाल के उनके ऊपर एक्शन लेना बोल को। और हमारे प्रधानमंत्री जी मोदी साहब क्या बोलते हैं कि पकोड़े बेचो, तो पकोड़े कहाँ 5 स्टार होटल में बेचना, रास्ते पर नहीं तो कहाँ बेचना। तो इसके लिए हमें रास्ते के व्यापारियों को इधर ऑफिसर सताते हैं, उधर कारोबार करो रास्तों पे कर को बोलते हैं, इधर ऑफिसर्स तंग कर रहे हैं हमें। इसके बारे में सख्त कदम लेने के लिए हमें CM से हमें रिक्वेस्ट करें और इंशाअल्लाह आइंदा दिन में इसके ऊपर कार्रवाई होना। और ना ही ये रास्ते व्यापारियों को सरकार अगर इसे सरकेंगे तो मैं आने वाले दिनों में इसके खिलाफ उग्र एक होराट करते हैं। मेरा नाम अब्दुल हमीद इनामदार, मैं ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಮೌಲಾನಾ ಅಬುಲ್ ಕಲಾಂ ಆಜಾದ್ ಸೋಷಲ್ ವೆಲ್ಫೇರ್। ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಿಗಳ ಮೇಲೆ ದೌರ್ಜನ್ಯ ನಡೀತಾ ಇದೆ, ಅದು ನಾವು ಖಂಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಬಟ್ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಏನೋ ಒಂದು ಆದೇಶ ಕೊಟ್ಟಿದೆ, ಆ ಆದೇಶ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಅದನ್ನು ಪರಿಗಣಿಸಲಾರದೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಆ ಕಾನೂನು ಏನು ಹೇಳುತ್ತೆ ಅದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಕಾನೂನಿನ ವ್ಯತಿರಿಕ್ತವಾಗಿ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ನಡ್ಕೊಳ್ಳುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಏನಪ್ಪ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯಲ್ಲಿ ನಡೆದಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಅದು ಖಂಡನಾರ್ಹ ಅಂತಿಕೊಂಡು। ಯಾಕಂತಂದರೆ ಬೀದಿ ನಿಯಂತ್ರಣ ಕಾಯ್ದೆ ಬಂದಿದೆ, ಆ ನಿಯಂತ್ರಣ ಕಾಯ್ದೆ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥದ್ದು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರನ್ನ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ತೊಂದರೆಗೊಳ್ಳಾರ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ವ್ಯಾಪಾರಕ್ಕೆ ಅನುವು ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕಾದಂಥ ಒಂದು ಕಾನೂನು ಅದ। ಆ ಕಾನೂನೇನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಇವರು ಮರೆಮಾಚಿ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗುತ್ತೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ಏಕೈಕ ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡು ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಇದು ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಿಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಡುವಂಥದ್ದು ದೊಡ್ಡ ರಾಜಕೀಯ ಇದರಲ್ಲಿ ಹೊನ್ನಾರ ಒಳಗೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಂತಿಕೊಂಡು ಇವತ್ತು ಇಡೀ ಬಿಜಾಪುರ ನಗರದಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಸೌಂದರ್ಯೀಕರಣ ಅಥವಾ ರಸ್ತೆ ಅಗಲೀಕರಣ ಏನೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದು ಬಡವ್ರನ್ನೇನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಹೊಟ್ಟೆ ಮೇಲೆ ಹೊಡೆಯುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಿರೋದು ಹೊರತಾಗಿ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಅದು ಉಳ್ಳವ್ರನ್ನೇನಪ್ಪ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಅಂತಿಕೊಂಡು। ಆದರೆ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಅಂದರೆ ಯಾರು ಹಾಗಾದರೆ
ಅದು ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಮೂಲಭೂತವಾಗಿ ಕಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತೀವಿ. ಹಾಗಾದ್ರೆ ನಗರದಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡುವಂಥ ಈ ಜನರೇನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಇವರು ಸಾರ್ವಜನಿಕರಲ್ವ? ಹಾಗಾದರೆ ಹೊಟ್ಟೆಪಾಡಿಗೆ ಜೀವನ ಮಾಡುವಂಥ ಈ ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಿಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಕೇವಲ ತನ್ನ ಅಷ್ಟೇ ಹೊಟ್ಟೆಪಾಡನ್ನು ತುಗಿಸ್ಕೊಳಕಾಯ್ತಲ್ಲ ಒಂದು ಕುಟುಂಬನ, ಇಲ್ಲಿ 3 ಕುಟುಂಬಗಳನ್ನು ಬದುಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಒಬ್ಬ ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಮಧ್ಯಮ ವರ್ಗ, ಮಿಡ್ಲ್ ಕ್ಲಾಸ್ ಏನು ಕೆಳವರ್ಗದವ್ರು ಬರ್ತಾರೆ ಅವರಿಗೆ ಬೇಕಾದಂಥ ದಿನನಿತ್ಯ ವ್ಯವಹಾರದ ಪದಾರ್ಥಗಳೇನು ಬೇಕಾಗಿದೆ ಅದನ್ನು ಒದಗಿಸ್ತಾನೆ. ಎರಡನೇದೇನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ತನ್ನ ಕುಟುಂಬನೂ ಸಂಭಾಳಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾನೆ. ಇನ್ನು ಮೂರನೇದೇನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಏನೂ ಮಾಡಲಾರ್ದೇ ಬಂದೇನಪ್ಪ ಪೊಲೀಸ್ ಕಿರುಕುಳ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಲ್ಲ, ಪೊಲೀಸ್ ಕಿರುಕುಳ ತಪ್ಪಿಸೋ ಸಲುವಾಗಿ ಆ ಪೊಲೀಸ್ ಕುಟುಂಬನೂ ಕೂಡ ಏನಪ್ಪ ಸಾಗಿಸುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಈ ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರ ಮೇಲೆ ಇದೆ ಅಂತಿಕೊಂಡು. ಧನ್ಯವಾದಗಳು. ಪ್ರೌಢ ಪಾಟೀಲ್, ಅಸಂಘಟಿತ ಕಾರ್ಮಿಕರ ಸಂಘಟನೆಯ ಸಂಚಾಲಕರು. और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज नेशन। बी न्यूज नेशन के लेटेस्ट न्यूज़ों को अपने मोबाइल में देखने के लिए यूट्यूब में बी न्यूज नेशन के चैनल के सब्सक्राइब आइकॉन को दबाएं और फिर बेल आइकॉन को दबाने पर आप लेटेस्ट न्यूज़ों को देख सकते हैं।